नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। मी मागच्या व्हिडिओमध्ये भेंडी कट करून कशी किती दिवस ठेवायची ते मी तुम्हाला सांगितलं आहे। आता ही भेंडी बघा, तीच भेंडी आहे। 8 दिवस झाले त्या भेंडीला काही झालेलं नाही। ही छान असं पॅनमध्ये तेल टाकून छान असं खरपूस आपल्याला करून घ्यायची आहे। चांगली अशी कडक करायची आहे। तर आता आपण वाट पाहूया ही जरा कडक होण्यासाठी, आणि नंतर पुढे रेसिपी पाहूया कशी करायची ते। भेंडी आपली छान अशी कुरकुरीत झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। मी काढून घेतलंय। आता इथं तेल टाकून कांदा छान आपल्याला लाल होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। पॅन मध्ये तेल छान गरम केलंय, जिरी मोहरी घातली, हिंग घातलंय। आता कांदा आपल्याला छान लालसर होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। इथे कांदा छान मऊ झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचंय, 1 चमचा लाल तिखट, लाल तिखट घालायचे, हळद घालायची थोडीशी, कांदा लसूण मसाला घालायचा आहे, थोडे बेडगी मिरची पावडर घालायची कलरवाली, थोडे तीळ घालायचे, आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे, थोडासाच घालायचा गरम मसाला, आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला भेंडी घालायची त्याच्यामध्ये, छान परतलेली अशी कडक भेंडी टाकायची आहे त्याच्यामध्ये, आणि आपल्याला हे 10 मिनिट छान असं परतून घ्यायचंय। आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय, चवीनुसार मीठ, आणि हे आपल्याला छान 10 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचंय, आणि वाफ देणार आहे 1-2 मिनिटं। आता हे छान परतून घेतले। आता झाकण ठेवून मी 2 ते 3 वाफ घेणार आहे। आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यावर झाकण ठेवणार आहे, आणि 10 मिनिटं मी छान वाफवून घेणार आहे। आता आपली भाजी झाली आहे का पाहूया। मी वाफवून घेतलं होतं 2-3 मिनिटं ठेवलेली, पाहू शकता। छान अशी खरपूस मस्त खरपूस झालेली आहे। ही भाजी पण खरपूसच खूप छान लागते। आता मी छान सर्व करणार आहे। आपली आता मस्त भाजी मी सर्व केलेली आहे, भेंडीची भाजी, आणि त्याच्यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट टाकायचं आहे। मी तुम्हाला सांगायला विसरले। तर भाजी खूपच छान अशी कुरकुरीत, अजिबात चिकट न होणारी, झटकीपट भेंडीची भाजी आपली रेडी झालेली आहे। तर रेसिपी आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।